चला तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जो चॅप्टर शिकतो त्या चॅप्टरचं नाव काय आहे? करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर आपला चालले. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आपल्याला जो काही आजचा न्यू टॉपिक आपल्याला लागायचा आहे त्या टॉपिकचं नाव आहे इलेक्ट्रिक सर्किट. काय नाव आहे? इलेक्ट्रिक सर्किट. ऐका, आपल्याला नाव इलेक्ट्रिक सर्किट सुद्धा मी डायग्राम तुम्हाला काढून दाखवलेली आहे. ठीक आहे, आता इथं आपल्याला लाईव्ह ऍक्टिव्हिटी मध्ये इलेक्ट्रिक सर्किट आपल्याला कसं काम करतं हे आपल्याला बघायचं आहे. मग आता इथं काय सांगितलंय बघा, तर इथं एक मी सर्किट घेतलेलं आहे, पण याला त्या ठिकाणी याला सेल जोडलेला नाही. ठीक आहे, आता मी याला काय करतो, सेल जोडतो आणि सेल जोडल्यानंतर काय घडतं की हा जो काही लाईट आहे तो काय होतो, ग्लो होतो, म्हणजे लागतो. मग बघा आता मी काय करतो, याला एक पॉझिटिव्ह टर्मिनल लावतो आणि एक लावतो निगेटिव्ह टर्मिनलला. मग बघा आता हा जो लाईट आहे तो आपल्याला ग्लो होताना आपल्याला इथे दिसेल. एक लावलाय मी पॉझिटिव्हला आणि एक लावलाय निगेटिव्हला. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा लाईट काय झाला, आपला ग्लो झालेला आहे. ठीक आहे, काय झाला, लाईट ग्लो झाला. मग आता त्या ठिकाणी हे फक्त आपण एक काय केलं, सेलला सर्किटला सेल लावलाय आणि लाईट ग्लो केलाय. मग अनदर मध्ये काय करायचं आपल्याला की आता हे दुसरं मी सर्किट घेतलंय की या सर्किट मध्ये तुम्हाला दिसतंय का, याच्यामध्ये आपण काय केले, कनेक्ट की लावले. मग की कनेक्ट केले असताना सुद्धा तरी सुद्धा लाईट काय होतो, ग्लो होतो. हे आपल्याला इथं दाखवायचं आहे. मग आता बघा काय करायचं, चाललं लावलेलं हे सेल. आता ह्या सेलला मी पॉझिटिव्ह टर्मिनल लावतो आणि एक लावतो निगेटिव्ह टर्मिनलला. लक्ष द्या इकडं किती कोण लावू कनेक्शन येते. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण काय केलंय, तर इथे सुद्धा लाईट आपल्याला लागताना आपल्याला दिसतोय. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलंय की दोन्ही टर्मिनलला एक पॉझिटिव्हला एक वायर लावलाय, एक निगेटिव्हला एक वायर लावलाय आणि मधामध्ये काय की आहे, तरी सुद्धा हा लाईट काय झालाय, ग्लो झालेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला हे सर्किट समजलं असेल. समजलं का? आता हे कोणतं सर्किट आहे, तर इलेक्ट्रिक सर्किट आहे. कोणतं सर्किट आहे? इलेक्ट्रिक सर्किट विथ कीज. तरी सुद्धा आपल्याला हा लाईट लागताना दिसतोय. ठीक आहे, आता नंतर बघा बाळा, नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केलं माहितीये का की हे सर्किट घेतलंय आणि या सर्किटमध्ये काय केलंय की रबरचा पीस घेतलाय. काय घेतलाय? रबरचा पीस घेतला. आणि रबरच्या पीसला आपण काय केलंय, तर त्याला बाउंड केलंय. म्हणजे जो काही वायर आहे तो त्याला गुंडाळलेला आहे आणि मग वायर गुंडाळले असताना सुद्धा त्यातून काय होती, इलेक्ट्रिसिटी पास होते आणि त्यातला जो लाईट आहे तो काय होतो, ग्लो होतो. मग आता आपण इथं ऍक्च्युअली आपल्याला हा जो काही हे आहे लाईट ग्लो होतो का नाही, खरं होतो का नाही हे आपल्याला बघायचं आहे. आता लाव रे असं इकून एक कनेक्शन लावतो मी. हे आता हे आपण सेल घेतले आणि ह्या सेलला आपण काय केलंय, तर कनेक्शन म्हणजे याची योग्य ती जोडणी केली आणि अशा प्रकारे आपल्याला लाईट इथं ग्लो होताना दिसतोय. म्हणजे इथं आपण रबर सुद्धा घेतलाय, रबर घेऊन सुद्धा काय झालेलं आहे, लाईट आपल्याला ग्लो होताना आपल्याला दिसतोय. म्हणजे हे एक प्रकारचं काय इथं आपल्याला समजते काय, करंट इलेक्ट्रिसिटी आपल्याला इथं काय झालेली आहे, पूर्ण सर्किट इथं कंप्लीट झालंय म्हणून हा लाईट काय झालाय, ग्लो झालाय. ठीक आहे, नंतर आता समोर आपल्याला काय बघायचं काय, आपल्या विद्यार्थी मित्रांनी काय केलंय, तर एक आपल्या समोर एक डीजे सिस्टीमचं लाईट शो त्या ठिकाणी आणलेला आहे. मग हा लाईट शो सुद्धा काय होतोय, तर आपल्याला इथं ग्लो करून दाखवायचा आहे. मग आता ह्या लाईट शोला सुद्धा आम्ही काय करतोय, तर सेलची जोडणी करतोय, एक पॉझिटिव्ह टर्मिनलला आणि एक निगेटिव्ह टर्मिनलला. दोन्ही टर्मिनल आपण आल्यानंतर काय होणार, हे जे लाईट आहे तर हे लाईट काय होणार आहे, ग्लो होणार आहे, ऑन होणार आहे. मग आता अशा प्रकारे जोडणी करायची लावले त्याला. मी एक पॉझिटिव्ह टर्मिनल लावतो, एक निगेटिव्ह टर्मिनल लावतो. ठीक आहे, इकडे दाखवतो सेल लावतो कोणी आपण, तर लाव सेल लाव. ठीक आहे, अशा प्रकारे पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल त्या ठिकाणी लागला आपण जोडली आणि नंतर अशा प्रकारे इथं काय झाले, लाईट त्या ठिकाणी लागलेले आहेत. दिसले तुम्हाला सगळ्यांना? ठीक आहे, काय झालं, इथं लाईट आपल्याला लागताना इथं दिसतोय. तर अशा प्रकारे आपल्याला काय समजते, इथं सुद्धा आपण जे काही सर्किट घेतले तर हे काय इलेक्ट्रिकचं सर्किट आहे. कोणतं सर्किट आहे? इलेक्ट्रिकचं सर्किट आहे. आणि इलेक्ट्रिकचं सर्किट मध्ये जे लाईट्स आहेत तर ते आपल्या इथं ग्लो होताना दिसते. म्हणजे आपण इथं अनेक असे लाईट घेतलेले आहेत. ठीक आहे, आणि आपल्याकडं हे लाईट आणखी जास्त ग्लो झाले असते, परंतु आपल्याकडे तेवढ्या व्होल्टचे सेल नाहीयेत, त्याच्यामुळे हे लाईट जास्त प्रमाणात ग्लो होऊ शकत नाही. आपल्याकडे कमी व्होल्टचे सेल असल्यामुळे ते कमीच एनर्जी त्या ठिकाणी देणार आहे, कमीच लाईट त्या ठिकाणी देणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आजचा जो काही आपण टॉपिक बघितला तो टॉपिक कोणता होता, मग इलेक्ट्रिक सर्किट. कोणता टॉपिक होता? इलेक्ट्रिक सर्किट. मग तुम्हाला इलेक्ट्रिक सर्किट चांगल्या प्रकारे समजलं का? ठीक आहे, आजचा आपण टॉपिक कोणता बघितला? इलेक्ट्रिक सर्किट. आणि इलेक्ट्रिक सर्किट मधून काय होतो, करंट पास होतो. करंट पास झाल्यानंतर काय होतं, लाईट ग्लो होतो. ठीक आहे.